मी घरात ना कुणालाच याविषयी सांगितलं नाही. मी सांगितलं ना मी लेप लावेन, ठीक होईल. तर मी लावतो ना. ऐक हाय एव्हरीवन. रोशनी नाही आली? नाही आली का? मॉमला का त्रास दिलास? उगाच तू अनकम्फर्टेबल होशील. मी मॉमला तेच सांगितलं, पण मॉमला कोण समजावणार? आणि एनिवेज आजपासून मॉमच रिहर्सलला येईल. रेवाजी रेवाजी सॉरी रेवाजी, चूक झाली हो माझ्याकडनं. अहो हलवा तर सगळा सांडला अंगावर. मी साफ करतो हं. नको नको, इट्स ओके. रेवाजी पाण्याने साफ करूया, चिकट होऊन जाईल. ठीक आहे. सॉरी रेवाजी. हां बोला. हॅलो, तुम्ही नर्स राधिकाला बोलवू शकता? राधिका सिंग. हो 2 मिनिटं थांबा, बोलवतो. शो. अरे लवकर या, साड्या दाखव. कोण आहे? हा गाई साडीवाला आहे. हैं? 20 रुपयाची साडी 10 रुपयात देईल, म्हणून मी विचार केला की आपलं स्वस्तात काम होऊन जाईल. अगं पण तुला साडीची काय गरज आहे? आई हे तू काय बोलतेस? बहिणीने सगळ्यांना भेटवस्तू दिल्या ना, तर मग आपलं पण कर्तव्य आहे ना त्यांना परत काहीतरी द्यावं. अच्छा, म्हणजे हे तुझ्या सासरसाठी चाललंय सगळं. तेव्हाच तुझं डोकं इतकं चाललंय, नाही तर नेहमीच तोंड चाललंय. आई तू पण ना. ए भाऊ, चांगल्या चांगल्या साड्या दाखवा. अरे लवकर लवकर दाखव. अरे वा, नीलम वहिनी पण आल्या. हा या ना, बसा इकडे. काय झालं, ट्विंकलने आली तुमच्या सोबत? एजेने ट्विंकलला रिहर्सल साठी इन्चार्ज बनवून टाकलंय, म्हणून ती बिझी आहे. अरे हे काय इथे दुकान लावलंय? त्याचं काय ना वहिनी, तुम्हाला देण्याकरता ना 2-3 साड्या खरेदी करत होते. 1-2 साड्या तुम्ही पसंत करा ना आता. आता कमो, तू आग्रहच करतेस तर पाहते मी. ठीक आहे, बघून घ्या. अरे भाऊ, माझ्या टाईपच्या साड्या दाखवा. काकी चहा घ्या ना. ट्विंकल, एजे काय विचारत होता? तुझं कौतुक करत होता? नो मम्मा, तो विचारत होता की रोशनी का नाही आली. नंतर घेईन मी. हॅलो सर. हॅलो. मी तर तुम्हाला उद्या यायला सांगितलं होतं. राधिकाजी, प्रश्न विचारायला पूर्ण दिवस आहे, पण मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. ही छोटीशी भेट. थँक्यू. आता तसंही मी इथे आलोच आहे, तर मग रेकॉर्ड्स बघू. अच्छा, तुम्ही या माझ्यासोबत, मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवते. येस प्लीज प्लीज, आफ्टर यू प्लीज. सर तुम्ही बसा, मी रेकॉर्ड्स घेऊन येते. शो. डीजे नाही तर एक वस्तू पण जागेवर नाही. किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावू नका, हात लावू नका, हात लावू नका. भजनांच्या सीडीज मध्ये मिक्स झाली असेल. हे केलं. हे काय आहे? ही जुनी डायरी कोणाची? आय एम इम्प्रेस्ड. डीजेकडे पण सिक्रेट डायरी. लेट्स सी. आकर्ष, कोरड्या जमिनीवर पडणाऱ्या एका थेंबासारखा त्याने माझ्या आयुष्याला परत पालवी आणली. एकदा परत जगावं असं वाटू लागलं. त्याचे छोटे छोटे पाय, त्याचे ते कोमल कोमल हात, त्याचं ते गोंडस हसणं तुमचा प्रत्येक ताण विसरायला भाग पाडतं.
तुम्ही पण ना डीजे. जेव्हा जेव्हा मी आकर्षला पाहते तेव्हा तेव्हा माझे डोळे पाणावतात. आकर्षमध्ये मी तुला शोधत असते. विचार करते तू पण आकर्ष सारखं खेळण्यांसाठी हट्ट करत असशील. जेवणात हिरव्या भाज्या बघून पलंगाखाली लपत असशील. पण आता माहित नाही कोणी तुझी समजूत काढायला येत असेल की नाही. रात्री जेव्हा घाबरणारी स्वप्ने पडत असतील तेव्हा कोणी तुला आपल्या कुशीत घेत असेल की नाही. आणि माझं नृत्य आजही तुला सतावतं की नाही. किती विचित्र गोष्ट आहे ही की मी आई आहे पण तुझ्यासाठी आशीर्वाद देण्याव्यतिरिक्त काहीच नाही करू शकत. जर शक्य असेल तर मला माफ कर बेटी. आई तर आपल्या मुलांच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राणही देऊ शकते पण मी तर आपला जीव वाचवण्यासाठी कर्नालहून पळून आले. तुला सोबत आणू शकले नाही. शक्य असेल तर मला माफ कर बेटी. आता तर फक्त एकच इच्छा आहे की मरण्यापूर्वी एक वेळ तुला बघावं. डीजेची मुलगी आहे. तुम्ही काही नाही सांगितलं ना डीजे तरी मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मुलीला किती मिस करत असाल. तुम्ही भले आपल्या हसूमागे तुमचं दुःख लपवत असाल पण मी तुमचं दुःख चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि म्हणूनच मी तुम्हाला तुमच्या मुलीला भेटवेनच. दाखव चांगल्या भारी साड्या दाखव वहिनीला. ही पा ती दाखवा जरा भाऊ. बस माझ्या तर 5 साड्या झाल्या. अच्छा सर्व मिळून 25,000. बस 25,000. ए रोशनी भाऊला बोलव. पैसे द्यायचे साडींचे. आता भूतासारखी का उभी आहेस? बोलून आण लवकर. अगं अशी उभी काय राहिलीस? जाऊ लवकर भाऊला बोलव ना. राह तिथेच. ए भाऊ हा काय झालं? भाऊ बाजूला हो. भाऊ वहिनींना ना मी साड्या खरेदी केल्यात. पैसे देऊन टाक. हा किती पैसे झाले भाऊ? 25,000 रुपये. कम्मो भाऊंना कशाला त्रास देतेस? मी देऊन टाकेन ना. अहो नाही वहिनी तुमच्यासाठी साड्या घेतल्या आहेत आणि तुम्हालाच पैसे द्यायला लावू का? आम्ही देऊ. देऊन टाक भाऊ लवकर दे. आणा त्या साड्या मी ठेवून देते. हा काय झालं भाऊ? तुम्ही एकदम विचारात पडलात. काय झालंय? एजेच्या भाड्याचे पैसे संपले का? अहो अजून मागून घ्या ना. तो तर न विचारता लगेचच येईल. आफ्टर ऑल ही इज आकर्ष जयसिंग. हो भाऊ माझा हिशोब करून टाका. मला पुढे पण जायचंय. ते एक काम करा भाऊ, उद्या येऊन पैसे घेऊन जा. ठीक आहे भाऊ पण उद्या पैसे नक्की द्या.
पापाजी पापाजी ते तुम्ही इतके पैसे कुठून आणणार? मिळालं. थँक्यू सो मच राधिकाजी. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू. थँक्यू. बाय राधिकाजी. फक्त आता काहीच तास, मग मी तुमच्या मुलीसमोरच असेन. किती पैसे झाले भाऊ? सर्व मिळून 25,000. माहित नाही पापाजी, इतकी मोठी रक्कम कुठून आणणार? हे काय, नील जेवला नाही अजून? नाही मालकीन, नील भाऊन भूक नाही. बरं तुझा. हे घे. काय करूया फोनचा अम्मा? तुझ्या रोशनीला फोन लाव, नाहीतर माझा मुलगा असाच चेहरा पाडून बसून राहील आणि तुला उदास पाहून मला सुद्धा त्रास होईल. हे घे. अम्मा मला तिच्याशी काही बोलायचं नाही आता. ठीक आहे, जर तुला फोन करायचा नसेल तर मी करते. आई आहे ना मी, आपल्या मुलाला झालेला त्रास सहन नाही होणार मला. सुरिंदर, इतकी मोठी रक्कम तू कुठून आणणार रे? अरे 25,000 रुपये कमी नाहीयेत बेटा. तू तर पहिलेच बोलला असतास ना नाही होणार म्हणून. मला काही समजतच नव्हतं. मी अजून काय करणार आई? अरे, फोन नाही उचलला तिने. काही हरकत नाही, मी परत लावते. हा, कामामध्ये गुंतली असेल. घरात पण अशा वेळी अशी कोणतीच वस्तू नाहीये जी मी गहाण ठेवू शकतो. मी तर म्हणते तू अगदी स्पष्टपणे त्या नीलमला सांग की हे बिल आम्ही नाही भरू शकत. कसं सांगणार आई? कंबोच्या जाऊबाई आहेत त्या, आणि तसंही नीलमताईंनी मोठ्या महागातल्या भेटवस्तू दिल्यात आपल्याला. पण कुठून आणणार तू इतके पैसे? आ, काय करणार आहेस तू?
फार लवकर आठवण आली. तू नाही उचललास ना, मी पण नाही उचलणार. माहित नाही का? कोणी सांगितलं होतं तुला तिला फोन लावायला अरे म्हणून? पण पोरा, आज नाही तर उद्या बोलशीलच ना तिच्याशी. असं थोडीच आहे की आजपासून नातंच तोडून टाकणारेस तिच्याशी. मालकीन मालकीन, आता तुला काय झालं? काय आभाळ कोसळलं का? दम तरी घे. अहो अशी बातमी आणली की तुम्हाला पण लय आनंद होईल. का? असं काय ऐकलंयस तू? छोट्या मालकांच्या मंडळातून एक संन्यासी आलेला सांगून गेला की 1-2 दिवसात यात्रा समाप्त होईल आणि छोट मालिक परवापर्यंत घरी येतील. घ्या, आता हेच कमी राहिलं होतं. अजून एक तमाशा सहन करा. नील, कुठे चाललास तू? नील, आता आठवण आली महाराणींना. मी पण नाही उचलणार फोन. नील फोन का उचलत नाहीये? एकदा पुन्हा ट्राय करते. फार लवकर आठवण आली. तू नाही उचललास ना, मी पण नाही उचलणार. असं काय? हा सॉरी. रोशनी, समोसे तुमच्यासाठी. मला माहिती आहे तुम्ही गिफ्ट नाही घेत, पण हे गिफ्ट नाही. रोशनी, ऍक्च्युली ना मी खूप खुश आहे. आय एम रिअली व्हेरी हॅपी. आणि मला वाटलं की हा आनंद कोणाबरोबर तरी शेअर करावा, म्हणून तुमच्या फेवरेट रेस्टॉरंटमधून तुमचे फेवरेट समोसे आणलेत. आता खुश आहात ना तुम्ही? हे बघा, मी तर खूप आनंदात आहे. मला तर असं वाटतं की आपण एकमेकांचा आनंद वाटून घ्यावा हे समोसे खाऊन. व्हॉट्स आहे? आपण कुणाशी बोलून आनंद नाही देऊ शकत. प्रत्येक व्यक्तीला आपला आनंद मिळवण्यासाठी स्वतःच मेहनत घ्यावी लागते. असं काय आहे रोशनी की छोट्या आनंदापासून पण वंचित राहावं लागतं? मला तर वाटतंय तुमच्या घरातले दागिने चोरी झाले. तुझं डोकं तर खराब झालं नाहीये ना? तर मग बघा, तुम्ही स्वतःच बघा. हा हार तुझ्याकडे कसा काय आला? सकाळी कोणीतरी आमच्या दुकानात गहाण ठेवून गेला. मालकीन, तुम्ही जाऊन आरामात बसा, मी समजा ठीक करते. गंगी, गेल्या 23 वर्षांपासून मी नीलच्या बाबांच्या यायची तयारी स्वतः माझ्या हाताने करतीये. आता इतकं महत्वाचं काम नोकरांवर कसं काय सोपवू मी? नीलचे बाबा
भले काही दिवस घरात राहतात, पण आज पण तुम्हाला त्यांची एक एक गरज माहिती. आपल्या पतीच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं हा माझा धर्मच आहे. आणि हा धर्म मी मरेपर्यंत पाळत राहीन. मालकीन सोनार तुम्हाला भेटायला आलेत. अच्छा, पाठवून दे त्याला. राम राम. अरे भाऊ, असं अचानक कसं येणं केलंस? दागिन्यांची पॉलिश इतक्या लवकर खराब नाही होत काही? नाही नाही चौधरी बाईसाहेब, असं काही नाही. आज मी खरंच एका चिंतेत आहे. बाईसाहेब, मला तर वाटतंय की तुमच्या घरातले दागिने चोरी झाले. काय? तुझं डोकं तर खराब नाही झालं ना? या घरातून एक कण सुद्धा बाहेर जात नाही. दागिने फार लांबची गोष्ट आहे. तर मग बघा, तुम्ही स्वतःच बघा. हा हार तुझ्याकडे कसा काय आला? सकाळी कोणीतरी आमच्या दुकानात घाण ठेवून गेला. मागच्या वेळी मी रोशनीला जो हार दिला होता तो हार मला परत पाहिजे. दीदा, तो हार नाहीये तिथे. मी सर्व कपाट शोधलं, हार नाही मिळाला. सुरिंदर, नाही म्हणजे तू